गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वित्झर्लंड सिरीजच्या सेकंड एपिसोडमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण अबुधाबी ते झ्युरिक आणि तिथून इंटरलेकनच्या आपल्या हॉटेलपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. तर रात्री फ्लाईटमध्ये मस्त झोप लागली. सकाळी काहीतरी बाजूला खुडबुड जाणवल्याने जागा झालो आणि कुठपर्यंत पोहोचलो हे पाहण्यासाठी स्क्रीन ऑन केली, तर कुठेतरी ग्रीस आणि इटलीच्या मध्ये होतो. अजून प्रवास बऱ्याचपैकी बाकी होता, त्यामुळे थोडा बोर झालो. पण तेवढ्यात क्रूने ब्रेकफास्ट सर्व करायला सुरुवात केली आणि मला खूप बरं वाटलं. असे भरलेले ट्रे बघितले की मस्त वाटतं ना, मूड एकदम फ्रेश झाला. त्यात एग्स होते, सॉसेजेस, फ्रेंच टोस्ट, बेरी जॅम्स, फ्रूट्स, फ्लेवर्ड योगर्ट, असे बरेच प्रकार होते. आणि हा जेवढा छान दिसतोय ना ट्रेमध्ये, तेवढा टेस्टी पण होता बरं का. हे सगळं संपवल्यानंतर माझं लक्ष बाहेर गेलं, तर काय सुंदर दृश्य होतं. बाहेर ढग कापसाच्या ढिगाऱ्यासारखे दिसत होते आणि विमान त्यातून मस्त ग्लाइड करत होतं. कॉफी सिप करत करत हे दृश्य बघण्यास अतिशय मजा येत होती. आणि तेवढ्यात पायलटची अनाउन्समेंट झाली की आपण आता लँड करतोय. आणि त्याचवेळी विमानाने एक गिरकी घेतली आणि वरून जे पहिल्यांदा स्वित्झर्लंडचं दर्शन झालं ना, ते निव्वळ अविस्मरणीय होतं. थोड्याच वेळात आम्ही झ्युरिक इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालो. हे बाजूला स्विस एअरचं अवाढव्य विमान बघा, किती मोठा आहे ना. आता आम्ही इथे उतरलेलो आहोत आणि इथे खरंच खूप छान वाटते. हवेत बराच गारवा आहे. आणि आता हे आमचं विमान, ज्या विमानाने आम्ही आलो, इतिहाद एअरवेज. तुम्हाला आता या कारणाने खूप छान छान ब्लॉग बघायला मिळतील. आणि हा एअरपोर्ट एवढा मस्त आहे ना, आणि गर्दी तर बिलकुल नाही आहे. आणि अशा एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही आमचा पहिला रील बनवायचा चान्स कसा सोडू. मग हा बनवून टाकला. हा बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये की कसा वाटला तुम्हाला. यूट्यूबच्या रूलप्रमाणे कॉपीराईटचा इश्यू नको म्हणून या रीलचा मी साऊंड काढलेला आहे. तर तुम्हाला मी इंस्टाग्राम आय डी देतो, तिथे जाऊन बघा, मस्त रील आहे. इथे थांबलेलं आहे आणि बॅगेज क्लेम करताना आपल्याला इथून जावं लागतं मेट्रोने. आणि मेट्रोने आपण जाऊन बॅग्स कलेक्ट करणार आणि मग तिथून आपण बाहेर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. तर ही मेट्रो आलेली आहे, पण फ्लाईट आल्यामुळे जरा गर्दी आहे. बाकी इकडे सगळं शिस्तीत असतं आणि खूप चांगली लोकांना शिस्त आहे. आता आपल्याला अजून बॅग्स कलेक्ट करायचे आहेत आणि इमिग्रेशन करायचं आहे. आत्ताच आमचं इमिग्रेशन वगैरे करून झालं आहे, पण तिथे एक गंमत झाली. तिथे शूटची परमिशन नव्हती, पण मी तुम्हाला एक पिक्चरायझेशन करून दाखवतो तिथे काय होतं. आता इमिग्रेशन ही फॉर्मॅलिटी प्रत्येक ट्रॅव्हलरला करायला लागते. त्याप्रमाणे आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. माधुरी माझ्याच पुढे होती. आता त्या ऑफिसरने माधुरीचे डोळे आणि हात स्कॅन केले आणि तिला विचारलं, तू इथे का आलीस, कशासाठी आलीस. आम्ही सांगितलं आम्ही की ट्रॅव्हलिंगसाठी आलोय. आणि मग तिने विचारलं की कुठे जाणार, काय करणार. तर मग माधुरी पटापट बोलली की इंटरलेकनला जाणार, लॉटरब्रनला जाणार, ग्रिंडलवाल्डला जाणार, इसेलवाल्डला जाणार, ल्युझेनला जाणार. आता ते तर काय बोलले नाही, पण हे ऐकून पाठी माझे वांदे झाले. कारण ह्या सगळ्या स्पेलिंग ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. आता जर हेच प्रश्न मला विचारले असते तर माझे तर वांदेच झाले असते. कारण एकतर माझं इंग्लिश माशाअल्लाह आणि त्यात ह्या स्पेलिंग मला आत्ता येत आहेत, पण तेव्हा ऐकल्या त्यावेळी माझी जीप्स प्रत्येक ठिकाणी अडकत होती. आणि मी तर एवढं पण इमॅजिन केलं मला काय नाही येत म्हणून रिटर्न फ्लाईटमध्ये बसून मला घरी पाठवलं. ते एक बरं असतं की आपण जर समजा 2 असू, 3 असू किंवा 4 असू, तर ते आपल्यातला जो एखादा असतो ना, त्यालाच हे प्रश्न विचारले जातात. पण डोळे आणि बोट स्कॅन सगळ्यांचीच होतात. तर त्यामुळे प्रत्येकाला ही प्रोसिजर करावी लागते. तर यालाच इमिग्रेशन म्हणतात. चला आपण आपले बॅग कलेक्ट करूया. हे लगेज क्लेम करणं पण एक पेशन्सचं काम असतं. आता इकडे दिसणाऱ्या बहुतेक ट्रॉली बॅग्स ह्या ब्लॅक कलरच्या आहेत. आता मला पण वाटलेलं आयडेंटिफिकेशन माझं एक युनिक असावं म्हणून आम्ही त्याला रेड कलरची रिबिन बांधलेली. पण इथे मला कन्व्हेअर बेल्टवर खूप साऱ्या रेड रिबिन आणि ब्लॅक बॅग्स दिसत आहेत. आपली एक बॅग आता मिळालेली आहे, अजून एक आली नाही, म्हणजे आता मला थोडं थांबावं लागेल. हे गुलाब बघा एवढा मोठा आहे. गुलाबांचा कलर तर बघा
छानच आहे. सिंगल सिंगल गुलाब आहेत. फुलं किती छान वाटतात ना. आणि मला तर फुलं खूपच आवडतात म्हणून असं काय बघितलं का मी लगेच तिथे जातेच. आणि कलरच जरा वेगळे आहेत आणि साईज पण खूप वेगळी आहे. छान. सिम कार्ड घ्यायचं आहे ना तर तुम्ही सरळ चालत आले ना का इथे आहे ना स्विसकॉम आहे आणि सनराईज पण आहे. तर आम्ही मोस्टली सनराईजच घेऊ. तिथून गेला आहे आता सिम कार्ड घ्यायला. आय थिंक 20 CHF असतं. सांगू आम्ही एकदा मिळाल्यावर. प्लॅन किती डेजचा असतो, किती GB मिळतं ते पण सांगू. इकडनं तुम्ही घेऊ शकता सिम कार्ड. आता माधुरी बॅगेज कलेक्ट करून येते आणि झुरिकमधून इन्फॉर्मेशन ज्या सेंटर्सची आहे ही सगळी लावलेली वरती इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला दिसेल इकडे. तर ती इन्फॉर्मेशन चेक करून आता या जिन्याने वरती जाऊन मग झुरिकचं जे ट्रेन स्टेशन आहे तिथून आपल्याला इंटरलेकनसाठी ट्रेन मिळेल. आणि त्या ट्रेननंतर आपण एका स्वप्नांच्या नगरीत जाऊ. आणि तुम्ही माझ्यासोबत असणारच आहात. तर चला निघूया पुढच्या प्रवासाला. हे झुरिकचं ट्रेन स्टेशन आहे हे इथे जवळच आहे. त्यामुळे माझ्याबरोबर एवढ्या बॅग्स आहेत तरीसुद्धा इथे नेताना काही अडचण वाटत नाही. जस्ट मला एस्कलेटरवरनं खाली जायचं आहे आणि समोरच हे स्टेशन आहे जिथून आपली ट्रेन इंटरलेकनसाठी मिळेल. ओ माय गॉड, स्विस ट्रेन साक्षात समोर होती. आत्तापर्यंत मी ही ट्रेन फक्त मूवीजमध्ये पाहिली आणि आत्ता मला अजूनही खरं वाटत नाही की आज प्रत्यक्षात या ट्रेनने आम्ही प्रवास करणार आहोत. खूप मस्त वाटतंय. अरे हो, तुम्हाला वाटेल याने तिकीट घेतलंय की नाही की डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतोय. नाही, मला तशी सवय नाही आहे. आता आपण त्याबद्दलच बोलूया. कारण तिकीट आपण आधीच काढलंय. या इकडच्या एका तिकीटला म्हणतात स्विस पास. तर हे स्विस पास नावाचं तिकीट आपण इंडियातनंच ॲक्टिवेट करून आलोय. म्हणजे इथे आपला गोंधळ आणि धावपळ होणार नाही. आणि हा स्विस पास जो असतो ना तो प्रत्येक टुरिस्टने घ्यावाच असं मी म्हणेन. कारण त्यामुळे वेळ वाचतो, प्रवास लवकर पूर्ण होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यामुळे तुम्हाला इथे सगळ्या ट्रेन्स, बसेस, क्रूज, ट्राम्स या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट वापरता येतात. त्याला फ्री ऑफ कॉस्ट नाही, आपण ते प्रीपेड केलेले असतात. पण तुम्ही कोणत्याही ट्रेनमधनं कोणत्याही ट्राममध्ये जाऊ शकता. कोणत्याही ट्राममधनं तुम्ही बोट राईडला जाऊ शकता. त्याचे आपल्याला पैसे लागत नाही. तसा इथे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास प्रकार आहेच. पण दोघांमध्ये जास्त फरक नाही आहे. सेकंड क्लास पण खूप कम्फर्टेबल आहे. स्विस पास असण्याचे काही फायदे मी तुम्हाला सांगतो. एकतर तुम्ही ना अनलिमिटेड ट्रॅव्हल करू शकता. ट्रेन, बसेस, बोट्स आत्ताच आपण जसं म्हटल्याप्रमाणे. अजून एक त्याचा फायदा आहे की जे सिनिक ट्रेन्स आहेत, ज्या ग्लेशियर एक्सप्रेस, एक बर्निना एक्सप्रेस म्हणून आहे, तर त्यांचे ना अतिशय व्ह्यूज सॉलिड असतात. म्हणजे त्या ट्रेन दुसऱ्या भागातनं येतात आणि तो ट्रॅव्हल एकदम असा लक्झरियस समजला जातो की खूप महागडा समजला जातो. पण आपल्याला त्या ट्रेनला या पासने सुद्धा ॲक्सेस आहे. आणखी आपण ज्यावेळी इथे माउंटन्स, आता तुम्ही पुढे आपल्या व्हिडिओजमध्ये बघाल की आपण कुठे कुठे वरती व्हिजिटला गेलोय, माउंटन व्हिजिट्सला गेलोय, तर त्याचे एक सेपरेट पैसे पडतात. पण इथे तुम्हाला स्विस पास असेल तर ते तुम्हाला डिस्काउंटेड असेल. ते आपण नंतर बघूच. त्याच्यानंतर काय आहे, सारखं सारखं तुम्हाला पैसे वापरायला नाही लागत. एक तर आपण इंडियन्स असतो ना, आपण कन्व्हर्जन्समध्ये जातो की अरे बापरे हे किती झाले, ते किती झाले. तर ही सगळी कटकट नाही. आपला पास आपल्या बॅगमध्ये ठेवायचा आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये बसायचं. TC आला की दाखवायचं, संपला विषय. आणि मेन म्हणजे तुम्हाला हा 3-4 दिवसाचा असतो, 8 दिवसाचा असतो किंवा 15 दिवसाचा असतो. डिपेंड तुम्ही इथे किती दिवस राहणार आहात त्या हिशोबाने तुम्हाला स्विस पास घ्यायचा असेल. आणखी मेन एक फायदा कसा आहे, आपण जर फॅमिली बरोबर आलो तर 16 वर्षाखालील मुलांना ना एक स्विस फॅमिली कार्डमध्ये जर घेतलं, नवरा बायको आणि 2 मुलं, जर ती 16 वर्षाच्या आतली असतील तर ती फ्रीमध्ये जातात. म्हणजे फक्त नवरा बायकोचे पैसे भरायचे. आहे की नाही छान. म्हणून माझं तर म्हणणं हेच आहे की जर स्वित्झर्लंडला येत असाल तर स्विस पास ॲक्टिवेट करून या. आपण आता एअरपोर्टवरनं निघालो आणि इथे एक चांगली सोय आहे की एअरपोर्टवरनंच मेट्रो आहे की ज्याने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे किंवा जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत तर तिथेपर्यंत आपल्याला डायरेक्ट ट्रेनने जाता येते. हा खूप फायदा होतो. म्हणजे जस्ट तुम्ही एअरपोर्टवरनं आले तुमच्या ट्रान्स आणि साईडला तुम्ही कुठे एअरपोर्टला कलेक्ट करू शकता आणि मग पुढे जायचं.
तर हा एक म्हणजे आपण म्हणतो सोपा मार्ग झालेला आहे, फटाफट तुमच्या डेस्टिनेशनला जाऊ शकता. तर आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आपण आता झ्युरिकवरनं इंटरलेकनकडे जाऊ. पण ही ट्रेन डायरेक्ट नाही आहे, आपल्याला आता एकदा बर्न या ठिकाणी उतराव्या लागेल. बर्न ही स्वित्झर्लंडची राजधानी आहे. बर्नवरनं आपल्याला दुसरी ट्रेन घेऊन इंटरलेकनला पोहोचू. साधारणपणे हा प्रवास आपला 2.25 ते 2.5 तासाचा असेल. हा जो मॅप दिसतोय ना तुम्हाला, तर तिथून आपली त्या मार्गाने आपली ट्रेन जाईल आणि इथून आपण पहिले बर्नला पोहोचू. बर्नवरला आपण ट्रेन चेंज करू आणि मग तिथून इंटरलेकनला पोहोचू. इथून तुम्ही बघाल ना, झ्युरिक ते बर्न हा पूर्ण शहरी भाग आहे, म्हणून इथे तुम्हाला बिल्डिंग आणि फॅक्टरीचे स्ट्रक्चर दिसतील. पण जसं आपण बर्न क्रॉस करू ना, नेचर फुल ट्रॅव्हलभर आपल्या सोबतीला असेल. आणि आपलं डेस्टिनेशन तर सुंदर आहेच, पण तिथपर्यंतचा प्रवास सुद्धा मन फ्रेश करणारा असेल. म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला प्रवासाचा एक नवीन अनुभव नक्की मिळेल. चला, आता आपलं बर्न स्टेशन येईल, आपल्याला ट्रेन चेंज करावी लागेल. बर्नवरून आपण इंटरलेकनला जाण्यासाठी आता ही दुसरी ट्रेन पकडली आहे आणि ही बऱ्यापैकी फुल आहे. बसायला सुद्धा सीट नाहीत, सगळ्या सीट ऑक्युपाईड आहेत, म्हणून मी आता दरवाज्यात बसलोय. पण तरी कम्फर्टेबल आहे. फक्त स्टेशन आलं ना की गेट रिकामा करावा लागतो. आपला आता जो बर्नपासून इंटरलेकनचा प्रवास आहे ना, हा सगळा सिनिक होणार आहे, कारण हा प्रवास पूर्ण थून लेकच्या कडेने होणार आहे. हा लेक अतिशय सुंदर आहे. बाहेर बघा ना काय व्ह्यू आहे. टर्कोइज कलरचं पाणी, हिरवेगार डोंगर, सिम्पली अमेझिंग. बघा ना, मला 2 तास येऊन झाले नाहीत आणि मी एवढ्यातच सॅच्युरेट झालो या सुंदर सुंदर व्ह्यूजमध्ये. पण स्वार्थी विचार मनात येतोच की हे एवढं सुंदर बघायला मला किती लांब यावं लागतंय. नेचर फक्त यांच्याच देशावर का मेहरबान, आपल्या देशात का नाहीत असेच व्ह्यूज? पण मनातनंच उत्तर आलं, यालाच बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता असे म्हणतात. कारण सगळीकडेच जर सेम व्ह्यूज असतील तर टुरिझम कसं होईल? आणि एक वाईट वाटतं, कारण इकडे येण्यासाठी ना ट्रॅव्हलिंग किंवा विजा आणि ह्या सगळ्या गोष्टी ना खूप डिफिकल्ट आहेत. म्हणून खूप सारे आपल्या लोकांना इथे येणं जमत नाही. आणि म्हणून काय झालं की आपल्या लोकांना यायला जमत नाही? आपण आहोत ना, आपल्याला देवाने कॅमेरा दिलाय, यूट्यूब दिलंय, दाखवू की आपल्या लोकांना. आणि आता तुम्ही हे सगळं अनुभवताय. आपण खरंच नशीबवान आहोत. काहीतरी अनाउन्समेंट होते, मला वाटतं इंटरलेकन वेस्ट हे स्टेशन आता येतंय. आपल्याला उतरावं लागेल इकडे. Interlaken West. Dieser Zug fährt weiter nach Interlaken Ost mit Verbindung nach Brienz, Meiringen und Luzern sowie in die Jungfrau-Region. इंटरलेकन वेस्ट, जिथे आपण पण उतरणार आहोत, ते स्टेशन आलेलं आहे. आताच आम्ही ट्रेनमधनं उतरलोय. इंटरलेकन हे अगदी 2 प्लॅटफॉर्मचं स्टेशन आहे आणि तरीही ना टुरिस्टचं फेवरेट आहे. आपलं हॉटेल इथे डावीकडे फाटक क्रॉस केल्यावर 5 मिनिट वॉकवर आहे. अरे, इथे एक फूड मॉल दिसतोय. चला काहीतरी खाऊन घेऊ. ब्रेडच्या व्हरायटीचे खूप सारे वेगवेगळे सँडविचेस होते, अगदी सबवेमध्ये मिळतात तसे. मी व्हेज सँडविच, कोल्ड्रिंक आणि चिप्सचं पॅकेट घेऊन बाहेर आलो आणि मी आणि माधुरी बाजूच्या चेअर्सवर बसून खायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला मनापासून सांगतोय, ह्याचा रिव्ह्यू देतो. अगदी टेस्टलेस आहे. कारण कोल्ड्रिंक मला बिलकुल गोड वाटलं नाही, सँडविच टेस्टी वाटलं नाही आणि चिप्स त्याच्यात मीठच नव्हतं. एनिवेज, मी तुम्हाला एक सांगू का, इंडियन फूडसारखं आपल्याला शोधून कुठेच मिळणार नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं. माझा एक फंड आहे, जिकडे आलोय ना तिथे आहे तसंच एन्जॉय करायचं. ब्युटी आणि नेचर पुढे खाणं आणि जेवण इग्नोर करायचं, नाहीतर ट्रिप खराब होते. चला आता आपण आपल्या हॉटेलकडे निघूया. पोट छान भरलंय. आता आपण जे जातोय ना इथून, हा स्टेशनला लागूनच बस स्टँड आहे. इथे इंटरलेकनवरून बस कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या ॲडव्हेंचर्ससाठी जायचं आहे तर तिथे आपण बसेसने डायरेक्टली त्याच्या बेसपर्यंत जाऊ शकतो. आता डावीकडे वळून रेल्वे फाटक क्रॉस करून आपल्याला हॉटेलकडे जाता येईल.
इंटरलेकन हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं पॅराडाईस आहे. जर तुम्ही जरा मान वर केलीत ना तर कमीत कमी अर्धा डझन पॅराग्लायडर्स दिसतील. आता ट्रेन येते, हे इकडचं फाटक आहे. कदाचित ट्रेन येत असणार, त्याच्यामुळे आता सगळं बंद झालं. आणि आता मी तुम्हाला एकदम छान दाखवतो. ही बघा नदी, ही इंटरलेकनची नदी आहे. टेम्परेचर 22 डिग्री आहे, अगदी प्लेझंट. आणि फक्त पाणी ना पाणी असं वाहत चाललं आहे. किती सुंदर वाटतं. आता इथे गाड्यांची लाईन लागली आहे. हे स्टेशन आहे, तिथून आलो. तिथे आता ह्या फाटकमुळे गाड्या थांबलेल्या आहेत. तर आपण आता इंटरलेकनला पोचलो आहोत. आणि इंटरलेकन ही सिटी ना बॉलिवूडपासून ऑल ओव्हर वर्ल्ड खूप फेमस आहे शूटिंगसाठी. म्हणजे तुम्ही यश चोप्रांचे पिक्चर बघाल तर खूप सारे शॉट्स इथे शूट झालेले आहेत. आणि त्यामुळे खूप वर्ल्डमधले सगळे टुरिस्ट इथे फ्लो होत असतात. आणि आपण म्हणून या सिटीमध्ये आलेलो आहोत. तर चला आता आपण थोडक्यात याच्याबद्दल, त्याच्या जॉग्राफिकल लोकेशन्सबद्दल आणि इथे काय काय आहे त्याची माहिती घेऊया. इंटरलेकन हे स्टेशन 2 लेकच्या मध्ये आहे. लेक थून आणि लेक ब्रियान्स यांच्या मध्ये वसलेली ही सिटी 2 लेकच्या मध्ये असल्यामुळे इंटरलेकन असं म्हटलं जातं. या सिटीला टुरिस्ट पॅराडाईस म्हणून ओळखलं जातं. इथे खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत. हार्डरक्रम हा त्यातलाच एक. यश चोप्रांचा फेमस स्टॅच्यू, त्याच्या समोरचं सेंट्रल पार्क आणि तिथून दिसणारा युंगफ्राव या टॉप ऑफ द युरोप स्टेशनचा व्ह्यू, या सगळ्या गोष्टींसाठी इंटरलेकन फेमस आहे. इथली हॉर्स राईड सुद्धा फेमस आहे. खूप सारे टुरिस्ट इथे त्या हॉर्स राईड घेताना दिसतील. 2 लेक्सनी आणि पूर्ण हिल्सने वेढलं असल्यामुळे इथे ऑब्व्हियसली बोटिंग आणि हायकिंगसाठी ही सिटी खूप फेमस आहे. ही आहे आमच्या हॉटेलची एंट्री. अगदी रस्त्याला लागूनच आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे हॉटेल पूर्णपणे फुलांनी कवर्ड आहे, फुलांनी डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही फ्रंट यार्ड बघा, बॅकयार्ड बघा, दोन्ही बाजूला तुम्हाला व्हाईट गोल्ड, हायड्रेंजिया, परत जिरॅनियम सारखी फुलं दिसतील. मी ज्या हॉटेलमध्ये राहतोय आता, तर ते हॉटेल जरा तुम्हाला दाखवतो. ते अतिशय सुंदर. तर त्या हॉटेलचा हा पॅसेज आहे. हे ॲक्च्युली रेस्टॉरंट होतं. अनफॉर्च्युनेटली रेस्टॉरंट बंद आहे. आणि त्या साईडने आपण जर बाहेरून गेलो तर आम्ही इथे एक स्नॅक्स हॉलसाठी बसतो, स्नॅक्ससाठी. तर त्याची एंट्रन्स तिकडून आहे, मी तुम्हाला दाखवतो. एस्पेशली ही रेड कलरची जी जिरॅनियमची फुलं आहेत ना, ती बॅकड्रॉपला खूप छान उठून दिसत आहेत. आणि हा मरून डेलिया बघा, फुल खुशीत डोलतोय असं वाटतं. कदाचित पोल्युशन फ्री वातावरणामुळे इथे फ्लावरिंग छान होत असावं. आणि ही आपल्या हॉटेलची अजून एक एंट्री. ही हँगिंग पर्पल कलरची विस्टेरियाची फ्लावर्स बघितलीत का? ही फ्लावर्स युरोपमध्ये खूप ठिकाणी ग्रो केलेली असतात. म्हणजे ही भिंतीला लागूनच ग्रो होतात आणि अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही जर पॅरिसला गेलात, जर तुम्ही जर्मनीला गेलात, आता स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा ही फुलं अगदी कॅरेक्टरिस्टिक ग्रो केलेली आहे. आणि हा समोरच असलेला मेपल ट्री, मी मेपल सिरप ऐकलं होतं पॅनकेक्समुळे. आता मेपल ट्री मला समोरच बघायला मिळाला. खूप छान वाटते. तर मित्रांनो, तुम्ही आज माझा झ्युरिकपासून इंटरलेकनपर्यंतचा प्रवास पाहिलात. होपफुली तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि नाही आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की का नाही आवडला. आणि प्लीज जरा रिक्वेस्ट करतोय, सबस्क्राईब करा. आणि आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया स्वित्झर्लंडच्या नवीन प्लेसवर. धन्यवाद.